मँचेस्टर टाइम्समध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. आज आपण दिलखुलास गप्पा मारणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार आदरणीय सुरेशरावजी हळवणकर. नमस्कार हळवणकर साहेब. नमस्कार. हळवणकर साहेब, एकंदरीत तुमचा हा आढावा घेता, राजकीय असो किंवा सामाजिक असो, आज जवळपास 46 वर्ष झाली तुम्ही समाजसेवा आणि राजकारणामध्ये आहात. तर सुरुवातीला 1980 साली तुम्ही युवा मोर्चाचे अध्यक्ष झालात आणि मला असं वाटतं की ही विचारधारा, मला वाटतं कुटुंबातच विरोधी विचारधारा होती किंवा अशी कोणती तुम्हाला व्यक्ती भेटली की त्या युवा मोर्चामध्ये तुम्हाला सामील व्हावं असं वाटलं? या शहरामध्ये जिल्हा संघचालक म्हणून रामभाऊ राशीनकर होते. त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या परिवारातल्या संस्थांच्या मध्ये येण्याची विनंती केली आणि मलाही त्यांनी, माझ्या वडिलांची त्यांची मैत्रीचे संबंध होते आणि त्यांनी मला विनंती केली की तू भारतीय जनता पार्टीमध्ये ये. तसं 1980 साल हे प्रवाहाच्या विरोधामध्ये पोहण्यासारखाच कालावधी होता, कारण भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व शून्य होतं, नव्याने पक्ष होता. पण तरी पण हाच पक्ष देशाला एक विधायक वळण देऊ शकेल किंवा एक राष्ट्रवादी विचारसरणी या पक्षामध्ये आहे, या उदात्त हेतूनी काही मिळवण्यासाठी नाही, पण ह्याच विचारांनी हा देश घडवण्यामध्ये या पक्षाचा उपयोग होईल म्हणून या पक्षामध्ये मी काम सुरू केलं 1980. बरोबर. त्यामध्ये तुम्ही जवळपास 10 वर्ष कार्यरत होतात. त्यानंतर 1990 ते 92 साली तुम्ही विश्व हिंदू प्रखंड प्रमुख झाला परिषदेचे. मला असं विचारायचं आहे की म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी संघ आणि हिंदुत्व ह्यांचा कितपत आणि किती याचा जिव्हाळ्याचा हे संबंध? 92 साली जी मी विश्व हिंदू परिषदेची जबाबदारी माझ्यावर आली ती रामभाऊ राशीनकर यांच्यामुळे झाली. कारण त्यावेळी अखिल भारतीय जनता पार्टीने हिमाचलमध्ये एक अधिवेशन झालं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये राम जन्मभूमीचं आंदोलन भारतीय जनता पार्टीने करायचं आणि आडवाणींच्या नेतृत्वाखाली सोमनाथ ते अयोध्या अशी एक रथयात्रा काढलेली होती आणि त्या रथयात्रेचं या जिल्ह्यातलं नियोजन माझ्याकडे आलं आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आम्ही जे काम त्यावेळा सुरू केलं, अयोध्येपर्यंत आम्हाला जेल पण झाली, अटक पण झालो आम्ही. त्या अयोध्या आंदोलनामध्ये आमचा सहभाग होता आणि आज आम्हाला आनंद वाटतो की त्या केलेल्या आंदोलनाचं फलित म्हणजे आज त्या ठिकाणी अयोध्येमध्ये भव्य रामाचं मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं. बरोबर. जनसंघ हा खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी विचाराला मोबिलाइज करणारा, सनातनी हिंदू धर्माला प्रोटेक्शन देणारा आणि ती जनमानसामध्ये त्या धर्माची प्रतिमा वाढवणारा असा हा एकमेव हिंदुस्थानमधला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे आणि त्याचा नक्कीच भारतीय जनता पार्टी म्हणून परिवारातल्या घटक पक्ष म्हणून आम्हाला वेळोवेळी त्याचा फायदाच झालेला. बरोबर. पण हे जे आपण विश्व हिंदू परिषद किंवा राम मंदिर उभा केलं, हा लोकांच्या आस्थेचा प्रश्न होता, त्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न होता. पण समाजासाठी त्याचा काय उपयोग झाला? ते समाजासाठी त्याचा एक असा उपयोग होतो की अयोध्येमध्ये रामाचं मंदिर होणं किंवा रामायण ही काही धार्मिक प्रवृत्ती नाही, ती एक जीवन पद्धती आहे. रामासारखं कसं असावं, आचरण भ्रष्ट नसावं, एक वचनी एक पत्नी असावं, ही जी जीवन पद्धती आहे ती हिंदू धर्मामध्ये आणि रामायणामध्ये शिकवली आणि त्याचा परिणाम भारत देशातल्या नागरिकांना या सगळ्या अयोध्येचं राम मंदिर उभारल्यानंतर या देशामध्ये रामराज्य स्थापित झालं, अशी एक जनभावना तयार झाली. बरोबर. आता हे सगळं विश्व हिंदू परिषद किंवा RSSच्या ह्या माध्यमातून तुम्ही समाजसेवेचं काम सुरू केलं. मग 1997 साली पहिल्यांदा तुम्हाला असं का वाटलं की आपण आता नगरपालिकेच्या राजकारणात उतरावं? म्हणजे कोण तुम्हाला प्रेरित केलं किंवा येथील समाजातील आपल्या प्रभागातील लोकांनी तुम्हाला प्रमोट केलं म्हणायचं? मी जो राहतो तो भाग हा इचलकरंजी शहरातला वाढीव भाग होता आणि अनेक नागरी सुविधांच्या पासून वंचित असणारा हा भाग होता. त्यामुळे भागातल्या तरुण मंडळ किंवा आमचे सगळ्या इथल्या कार्यकर्त्यांनी खूपच आग्रह केला की यावेळची नगरपालिका तुम्ही लढवली पाहिजे आणि त्यामुळे मी नगरपालिकेच्या राजकारणामध्ये माझी एंट्री झाली आणि सलग 2 वेळा
मी नगरपालिकेचा नगरसेवक होतो, विरोधी पक्षनेता होतो, उपनगराध्यक्ष होतो आणि त्या काळामध्ये भागातला सर्वांगीण विकास आणि शहरामध्ये काही विधायक काम मला त्यावेळेला करता आलं. आता याच्यामध्ये तुम्ही नगरसेवक झालात आणि उपनगराध्यक्षापर्यंत गेलात, विरोधी पक्ष नेताही त्यानंतर झालात. तर उपनगराध्यक्षपद भूषवत असताना तुमच्या कारकिर्दीमध्ये आपण कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले शहरासाठी? एक तर या शहरामध्ये प्रत्येक घराला 60,000 घरं आहेत इचलकरंजी शहरामध्ये, त्याला घर नंबरच नव्हते हं, किंवा वार्डाची नावं होती पण त्याला वॉर्ड नंबर नव्हते. तर 1 ते 9 वार्ड आणि 60,000 घरांना घर नंबर देणं आणि तो जो ॲड्रेस आहे, पोस्टा म्हणलं जर एखादं पत्र आलं तर त्या घर नंबरवर ते पत्र येत नव्हतं. त्यामुळे प्रत्येकाच्या दारावर नगरपालिकेने स्वतःच अशी एक नेमप्लेट करून लावली आहे. क्रांतिकारक निर्णय त्यावेळेला केला. आणि दुसरा निर्णय असा केला की इचलकरंजीमध्ये मुख्य बाजार मुख्य रस्त्यावरच भरायचा जनता बँकेपर्यंत. आणि त्यावेळेला नागरिकांना आणि महिलांना त्या बाजाराच्या गर्दीमध्ये खूपच पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीच्या वातावरणाला सामोरं जायचं ते आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं. आणि मग शहर वाढल्यामुळं शहराच्या नवीन ठिकाणी 9 ठिकाणी हा विविध ठिकाणी बाजार भरवण्याचा निर्णय गेला आणि मुख्य रस्त्याचा बाजार आम्ही हटवला. त्याचा परिणाम असा झाला की शहरातल्या उपनगरातल्या सगळ्या लोकांना त्या त्या ठिकाणी एक बाजारपेठ तयार झाली आणि व्यापाऱ्यांनाही उद्योगधंद्यामध्ये त्याच्यात वाढ मिळाली. तो एक फायदा झाला. असे एक 2 चांगले कार्यक्रम त्यावेळेला आम्ही केलेले आहेत. त्या दरम्यान सगळ्यात महत्त्वाचा इचलकरंजीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपण त्याला वस्त्रनगरी म्हणतो. म्हणजे मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र असं संबोधलं जातं इचलकरंजीला. आणि हा वस्त्रोद्योग अडचणीत असताना आपण जनता चौकामध्ये उपोषण आंदोलनं केली होती आणि त्यापासून प्रभाग सोडून संपूर्ण इचलकरंजी परिसर आणि संपूर्ण यंत्रमाग व्यवसायांमध्ये आपलं नाव झालं. आपण वस्त्रोद्योग महामंडळाचे सदस्य म्हणून पण आपली नियुक्ती झाली. तर ती नियुक्ती झाल्यानंतर पूर्वी जे आपण काम करत होतो आणि वस्त्रोद्योग महामंडळाचे सदस्य म्हणून काम केल्यानंतर त्याच्यामध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? 1992 साली इचलकरंजीमध्ये एक विचित्र अशी परिस्थिती होती. खर्चीवाला आणि ट्रेडिंग कंपनी यांच्यामध्ये त्यांच्या व्यवहारामधले जे दोष होते ते मी स्वतःच एक उद्योजक असल्यामुळे माझ्या लक्षात आले. कारण आम्ही यंत्रमागाचा उद्योग करणारे लोक आहे, ते आम्ही पर मीटर त्याला विणून देत होतो कापड. पण ते ट्रेडिंग कंपनीचे लोक हे आमच्या बाजूलाच खरेदी विक्रीचे व्यवहार आमच्या नावाने करायचे. म्हणजे लाखो रुपयाची खरेदी करायची, लाखो रुपयाची विक्री करायची आणि त्याच्यामध्ये आम्हाला आमची मजुरी हुडकावी लागायची. उदाहरण म्हटलं तर आमची एक स्कूटर रिपेअरला जर आम्ही मेकॅनिककडे गेलो तर ते रिपेरी केल्यानंतर त्याचे एक 10 रुपये 20 रुपये रिपेरीचे द्यायचे असतात. बरोबर. पण पेढीवाल्यांची पद्धत अशी होती, स्कूटर आम्ही त्याला 10,000ला विकायचे आणि 10,000 20ला त्याच्याकडनं विकत घ्यायचे. म्हणजे त्याचे जे 20 रुपये आमचे मजुरीचे होते ते त्याच्यामधनं हुडकायला लागायचे. बरोबर. आम्ही सांगितलं की गणित शास्त्राप्रमाणे आम्हाला मजुरी मिळाली पाहिजे. आम्ही जेवढं कापड विणलेलं आहे त्याला पर मीटर एवढी मजुरी, आम्ही घेतलेली उचल वजा करता आम्हाला राहिलेली रक्कम मिळाली पाहिजे. अशी सोपी पद्धत आणल्यामुळं इचलकरंजीच्या व्यवसाय वाढीला खूप चालना मिळाली. यंत्रमागधारक अज्ञानी असल्यामुळे त्यांना हे हिशोबाच्या झंझटापासून मुक्तता मिळाली आणि इचलकरंजीचा उद्योग त्यानंतर वेगाने वाढलेला मला दिसला. नंतर ज्यावेळेला मला राज्य सरकारच्या मध्ये वस्त्रोद्योग महामंडळावर काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेला वस्त्रोद्योग महामंडळाचं पुनर्वसन केलं आम्ही. जेलचं कापड खरेदी करणं, इचलकरंजीमध्ये पुन्हा त्या महामंडळाच्या वतीनं बिमं देणं आणि त्याची मजुरी स्थिर करण्यासाठी त्याचा उपयोग आम्हाला या ठिकाणी त्या महामंडळाच्या माध्यमातून त्यावेळेला करता आला. नंतरच्या काळामध्ये सिंगल मॅन माझ्या नेतृत्वाखाली वस्त्रोद्योगाची एक कमिटी नेमली गेली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून पुढील 5 वर्षासाठी न्यू टेक्स्टाईल पॉलिसी ही माझ्या नेतृत्वाखाली आली आणि त्याच्या शिफारशी सरकारने सगळ्या स्वीकारल्या. त्याचा नक्कीच उद्योगाला फायदा झाला. आता त्यावेळची वस्त्रोद्योगाची परिस्थिती, आता हा विषय निघालाच म्हणून विचारतो, आणि आत्ताची वस्त्रोद्योगाची परिस्थिती याच्यामध्ये कोणता बदल जाणवतो आणि त्यावेळच्या अडचणी आणि आत्ताच्या अडचणी याच्यामध्ये किती तफावत आहे? आता जे युद्धजन्य परिस्थिती जगामध्ये पसरलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्याच सेक्टरमध्ये एक मंदीचं वातावरण आहे. तसं या टेक्स्टाईलमध्ये सुद्धा मंदीचं वातावरण आहे. आणि त्या खर्चीवाल्या यंत्रमागधारकांचे लाईट बिल वाढले, विजेचे दर वाढले किंवा वैपणीचे दर वाढले, अन्य दर वाढल्यामुळे त्यांना त्याचं कॉस्टिंग आता परवडत नाही. त्यामुळे त्यांची मागणी ही सार्थक आहे की त्यांना काही नाही काहीतरी
त्याचा मेळ घालण्यासाठी वाढ मिळाली पाहिजे. पण ट्रेडिंगवाल्यांना असं वाटतं की ही जर वाढ दिली तर आम्ही उद्योगधंदाच करू शकत. बर. त्यामुळे आता परवाच एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही असा निर्णय केला की 15 दिवसामध्ये ही युद्धजन्य परिस्थिती स्थिरावेल असा एक आमचा अंदाज आहे सगळ्या न्यूज बातम्यांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर एक योग्य पद्धतीची वाढ ह्या खर्चीवाल्यांना देण्याचा एक मध्यस्थ मार्ग म्हणून प्रांताच्या अध्यक्षतेखाली एक लवाद आम्ही नेमलेला आहे. हं. आणि मला वाटते की त्यातून एक सकारात्मक निर्णय होईल. जे महिनाभर इचलकरंजी बंद होती ती आता त्या निमित्तानं चालू झालेली आहे. चक्राची गती हं. ही वस्त्रनगरीची गती थांबवून चालत नाही. बरोबर. त्यामुळे कुठलंही आंदोलन हे चर्चेतनं सोडवलं पाहिजे आणि त्या दिशेने आम्ही आता एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. सकारात्मक त्यातनं मार्ग निघेल. बरोबर. त्यातून एक उपप्रश्न असा निर्माण होतो की प्रदूषणाच्या कारणांखाली सायझिंगना आपण बंदी घातली, म्हणजे बंद केली होती सायझिंग व्यवसाय वगैरे. त्यातून काय आपण निर्णय घेतला? म्हणजे बरेचसे लोक आपणाला त्या संदर्भात भेटायला येतात, निर्णय करा म्हणतात. आता आपल्या डोक्यामध्ये काय विचार आहे आणि त्या संदर्भात आपण आपलंच आहे, म्हणजे केंद्रामध्ये भाजप आहे, राज्यामध्ये महानगरपालिका आपल्या ताब्यात आहे, काय निर्णय घ्यावा असं वाटतं? अडचण अशी झालेली आहे की इचलकरंजी शहराला लागून पंचगंगा नदी आहे. हं. आणि ती नदी जगातल्या अशुद्ध नद्यांच्या मध्ये तिचा समावेश झालेला आहे. मग इचलकरंजीचं सगळं प्रोसेसचं पाणी आणि इचलकरंजीचं ड्रेनेज वॉटर असं साधारणतः 20 MLD पाणी हे पंचगंगा नदीमध्ये इचलकरंजीचं जातं. ते विदाऊट ट्रीटेड न करता जातं. हं. त्यामुळे ते ट्रीटमेंट करावं यासाठी इचलकरंजी नगरपालिकेला आणि CETPला हं. महाराष्ट्र सरकारनं 600 कोटीचा आत्ता निधी दिलेला आहे. ह्या 3 प्रोसेस आणि शहराचं सांडपाणी ह्याच्यावर योग्य पद्धतीनं ट्रीटमेंट करून हे पाणी शेतीला द्यावं, पंचगंगा नदीमध्ये सोडू नये असा एक निर्णय झालेला आहे. पण हे सगळं होण्यासाठी 1 वर्षभराचा कालावधी लागेल. मिन टाईममध्ये आम्ही या प्रोसेसवाल्यांना विनंती केली की पंचगंगेचं प्रदूषण थांबलं पाहिजे, कारण आपली नदी ही प्रदूषित करून सामान्य नागरिकांना विषयुक्त पाणी पाजणं हे मानवतेच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. त्यामुळं या सगळ्या प्रोसेसवाल्यांनी या टाकवडीच्या परिसरामध्ये आणि वरच्या सगळ्या परिसरामध्ये 2 ते 2,500 एकर जमीन शेतकऱ्यांशी संवाद करून हे ट्रीटेड केलेलं पाणी संपूर्णपणाने शेतीला सोडण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला आहे. त्याची सगळी पाईपलाईनचं काम आता पूर्ण झालं आहे. या आठवड्यामध्ये हे सगळं पाणी हे तिकडल्या भागाला शेतीला जाईल आणि प्रोसेसिंगचं एकही थेंब पाणी पंचगंगा नदीमध्ये जाणार नाही अशी व्यवस्था 1 वर्ष 1.5 वर्षापर्यंत हे सगळं झिरो डिस्चार्ज होईपर्यंत हे आपण या ठिकाणी आता मधला मार्ग काढलेला. ठीक आहे. हे झाले उद्योग व्यवसायासंदर्भात आपण प्रदूषणासंदर्भात बोललो. आता गेली कित्येक वर्ष आपण पाहतो की मुळात कुठलंही आंदोलन असू दे, मोर्चे असू देत किंवा राजकारण असू दे किंवा निवडणूक असू दे, ही सगळ्यात महत्त्वाची शेवटी येऊन इचलकरंजी परिसरातील ठेपते ती पाणी प्रश्नावर. मग आता हे सगळं तुम्ही उद्योगाला वगैरे तुम्ही वेगळं केला, ते वेगळं केला, शेतीला हे पाणी विदाऊट हे केलं, तिथं पाठवला, हे सगळं ठीक आहे. पण नेहमीचा हा प्रश्न आपण आमदार असताना देखील काही योजना आपण आणल्यात पिण्याच्या पाण्यासंदर्भातल्या. स्वच्छ आणि नियमित पाणी ही मूलभूत गरज आहे. आणि ज्यावेळेस आपण आमदार असताना योजना आणल्यात त्यामध्ये देखील तुम्हाला काही राजकीय अडथळे त्यावेळेला आणले गेले असं ऐकिवात आहे. प्रत्यक्षात काय झालं हे आपणच सांगू शकाल. पण लोकांच्या ह्या मूळ प्रश्न जो आहे नियमित आणि स्वच्छ पाणी हा कधी संपणार? एक तर पाण्याच्या प्रश्नामध्ये राजकारण करू नये कुणी अशी माझी स्पष्ट भावना आहे. बरोबर. कारण पाणी देणं हे पवित्र काम आहे. त्याच्यामध्ये राजकारणाची अनेक वेगवेगळी मैदान आहेत. पण पाण्याची योजना ज्यावेळेला मी काळामोडीची योजना मंजूर केली, ती काळामोडीची योजना 80 किलोमीटरवर लांब असल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी मला विनंती केली की हे परवडणार नाही. त्याने एक समिती नेमली आणि त्यांनी सांगितलं, त्या समितीनं सांगितलं की तुम्हाला दानोळीमधनं तुम्हाला पाणी देता येईल. 3 वर्षे दुष्काळ असताना तिथं 20 फूट पाण्याची डेप्थ आहे आणि अतिशय शुद्ध पाणी त्या दानोळीमधनं उचलल्यानंतर इचलकरंजीला मिळेल आणि त्यापेक्षा कमी खर्चाची, कमी किलोमीटरची, असं मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिली. त्याचं ऑनलाईन त्याचं उद्घाटन झालं. पण आपण म्हणता तसं त्याच्यामध्ये खरंच श्रेय हळवणकरांना मिळेल.
आणि मग भविष्याच्या गावामध्ये पाण्यासारखा प्रश्न आळवणकरांनी सोडवला, याचं क्रेडिट त्यांना मिळेल. मग आपलं राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे काही मंडळींनी त्याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न केला. तिथल्या लोकांना उठवून बसवलं, गैरसमज पसरवले आणि ती योजना बारगळली. नंतरच्या काळामध्ये अजितदादा पवार यांनी एक मीटिंग घेतली कलेक्टर ऑफिसमध्ये आणि त्याने आम्हाला सोळकोडवरनं पाणी घ्या आणि त्या सोळकोडच्या पाण्याला मुश्रीफनी त्या बैठकीमध्ये आपल्याला मान्यता दिली आणि नंतर त्या कागलचे लोक मुश्रीफांच्या अंगावर गेल्यामुळे तेही बदलले आणि तिथल्याही लोकांनी त्या योजनेमध्ये राजकारण केलं. आता प्रश्न असा निर्माण झाला की कुठल्याही गावामध्ये आपण गेलो तर ते राजकारणासाठी आम्हाला विरोध होईल, असं एक पॉलिटिकल आणि तिथल्या भागाचं नॅरेटिव्ह तयार झालेलं. मग यातला योग्य मार्ग काय आहे तर या पंचगंगा नदीचं प्रदूषण मुक्त करणं आणि आमची जी कृष्णा योजना आहे त्याचं जे वारंवार लिकेज होत आहे ते सगळं लिकेज काढून या दोन्ही नद्यांचे स्रोत मजबूत करून ते पाणी वापरणं आणि त्यासाठी 100 कोटी रुपयाची आम्हाला ट्रीटेड करणारी एक नवीन योजना ही राज्य सरकारनं दिलेली असल्यामुळं शुद्ध पाणी इचलकरंजीला देण्यासाठी या 2 योजना त्या ठिकाणी करता येतील. आणखीन एक कट्टीमुळा ढोमधनं एक TMC पाणी आम्हाला तिकडं घेता येईल. अच्छा. म्हणजे इचलकरंजी शहराला जे लागणारं पाणी आहे ते पुढच्या 20 वर्षात कमी पडणार नाही, अशा पद्धतीची एक योजना आता नगरपालिका महापालिका यांच्या माध्यमातून तयार करून ती पूर्णत्वाला आलेली आहे. मला वाटतं की येणाऱ्या 6 महिन्यामध्ये हा सगळा प्रश्न पाण्याचा संपेल. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पाणी प्रश्न आणि वस्त्रोद्योगांविषयी अडचणी झाल्या. पण आमदार होण्यापूर्वी 2009 साली आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये एक सामाजिक तेढ निर्माण करणारी एक घटना घडली आणि त्याचं लोण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये भरपूर पसरलं. लोण सुरू झालं मिरज शहरातून आणि खरा फटका बसला इचलकरंजीमध्ये. आणि ह्या सर्व सामाजिक तेढ जी निर्माण झाली याच्यामध्ये तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांच्यावर जी अन्यायकारक परिस्थिती ओढवली गेली ते तुम्ही त्या वेळेला भाषणामधून विषद पण केलाय. पण ह्या कटू आठवणी जागवत असताना आज तुमच्या मनामध्ये काय विचार आहे? 2009 साली मिरजेमध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवरून एक दंगल झाली. खरं म्हणजे इचलकरंजीचा काही संबंध नसताना त्याचं लोण या इचलकरंजी शहरामध्ये पसरलं आणि जवळजवळ 8 ते 10 दिवस इचलकरंजीमध्ये कर्फ्यू लागला. बरोबर. इचलकरंजी शहरवासियांच्या मनामध्ये त्याचा एक असंतोष निर्माण झाला. मुलांना दूध मिळालं नाही, लोकांना भाजीपाला मिळाला नाही, कामधंदे बंद पडले आणि काहीही कारण नसताना या दंगलीशी कुठलाही संबंध नसताना केवळ पॉलिटिकली इश्यू म्हणून माझ्या घरावर जे पोलीस पाठवून जे अत्याचार त्यावेळेला करण्यात आले त्याचा एक आक्रोश किंवा लोकांच्या मध्ये बदला घेण्याची एक भावना तयार झाली आणि एक 8 दिवसाचा एक प्रचार पण नाही. एका दुसरी जाहीर सभा सुषमा स्वराजांची झाली. मी तर जेलमध्ये असतानाच माझं तिकीट त्या ठिकाणी जाहीर झालं होतं. प्रचाराला वेळ नव्हता. इचलकरंजी त्याला बंदी असताना एक अकस्मात मी विधानसभेवर निवडून आलो. मलाही त्याची कल्पना नव्हती. अनेक लोकांना स्वप्नातही वाटत नाही की इचलकरंजीसारख्या शहरामध्ये माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आमदार होऊ शकतो आणि ती संधी मला इचलकरंजीच्या जनतेने त्यावेळेला दिली. असा एक त्याचा परिणाम झाला. म्हणजे खऱ्या अर्थानं राजकीय टर्निंग पॉईंट पॉलिटिकल टर्निंग पॉईंट हा झाला जेव्हा तुम्हाला असं अनपेक्षित, आता म्हटलं की अनपेक्षित आमदारकी पदाची तुमच्या गळ्यामध्ये माळ पडली. त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आपली जबाबदारी ही वाढली, प्रामुख्यानं घटना ही बाजूला राहिली. पण जेव्हा तुम्ही आमदार होता तेव्हा सर्व समावेशक अशा पद्धतीनं तुम्हाला विचार करायला लागतो. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आमदार झाला तेव्हा पहिला काय निर्णय घेतलात की माझ्या इचलकरंजी विधानसभासाठी काय केलं पाहिजे आणि कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले? इचलकरंजी शहरामध्ये जी कटुता निर्माण झाली होती की हिंदू आणि मुस्लिम बांधवांच्या मध्ये आणि त्याच्यातून इचलकरंजीचं एक असुरक्षित वातावरण निर्माण झालं. बरोबर. मी आमदार झाल्यानंतर माझ्या आमदारकीचा पहिला निधीच मी मुस्लिम कब्रस्तानच्या याला मी तिथं लावला. त्यामध्ये मुस्लिम समाजामध्ये एक भावना निर्माण झाली की जे नेरेटिव्ह पसरला होता की हळवणकर आले तर तुम्हाला गाव सोडावं लागेल, पाकिस्तानमध्ये जावं लागेल. बरोबर. आणि मग त्यानंतर 9ला मी आमदार झालो. ते मी सलग 2 टर्म इचलकरंजीमध्ये आमदार झालो
आणि त्यानंतर इचलकरंजी शहरामध्ये कायदा सुव्यवस्था, हिंदू मुस्लिम दंगल असा कुठलाही प्रकार हा इचलकरंजी शहरामध्ये झाला नाही. त्यामुळे इचलकरंजी शहराची एक चांगलं एक वातावरण, लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि सुव्यवस्था, गुन्हेगारांच्यावर अंकुश निर्माण करणं, बरोबर. असे अनेक विधायक कामं त्या काळामध्ये माझ्याकडून झाली. लोक आज त्याचं अजूनही आदराने कौतुक करतात की हे काम तुमच्या काळामध्ये झालं. अगदी बरोबर. आणि पहिली आमदारकीनंतर सलग दुसऱ्यांदा पुन्हा तुम्ही आमदार झालात. आजही वृद्ध लोक किंवा एखादी थकलेली भगिनी असेल, सहवास कट्ट्यावर बसते, त्यावेळेला आमदार साहेबांनी हे केलं, ही निश्चितच आमच्यासारख्यांच्या मनामध्ये देखील ते एक दिलासा आणि एक आश्वासकता त्याच्या कट्ट्यावर बसल्यानंतर वाटते. दुसऱ्यांदा पण तुम्ही आमदार झालात, एक प्रचलित तुम्ही भाजपाचे म्हणून कार्यक्रम करू लागला विधानसभेमध्ये. पण तिसऱ्यांदा असं काय घडलं की तुम्ही निवडणुकीला उभं राहून देखील तुम्हाला पराभवाची झळ बसली? त्याचं एक कारण आहे की त्यावेळेला एक यंत्रमाग उद्योगामध्ये एक मंदीचं वातावरण होतं. खरं म्हणजे माझा जो 10 वर्षाचा कालखंड होता तो माझ्यापूर्वी आणि माझ्या नंतर मी दरवर्षी कामाचा अहवाल जनतेला प्रकाशित करत होतो. म्हणजे जनतेच्या प्रति उत्तरदायित्व असण्याचं काम हे मी त्या काळात केलेलं होतं. आणि मला विश्वास होता, कारण लोकसभेच्या निवडणुकीला 75,000 मताचं लीड 6 महिन्यापूर्वी धैर्यशील मानेंना याच मतदारसंघात माझ्या नेतृत्वाखाली लोकांनी दिलेलं होतं. त्यामुळं पराभव होईल असं वाटत नसतानाही त्यावेळेचा पराभव झाला. तो त्या काळातल्या एक मंदीचं वातावरण इचलकरंजी शहरामध्ये निर्माण झालं आणि एक नॅरेटिव्ह तयार केला की या मंदीला हळवणकर जबाबदार आहे. जीएसटीचा एक बदल झाला होता आणि इचलकरंजी शहरामध्ये वस्त्रोद्योगामध्ये प्रचंड मंदीचं वातावरण आणि विजेच्या दरवाढीचा फटका, असं एकत्रित त्या विधानसभेला माझ्या पराभवाचं ते कारण आहे. तेही खरंच आहे. पण त्यावेळेला तुमच्या विरोधात जे उभे होते आज कालांतरानं तुमच्या समवेत आलेत. गेले अनेक वर्षे त्यांची विचारधारा वेगळी होती, हिंदुत्वाशी संबंध नसलेली, त्यांची काहीतरी कार्य वेगळं असेल, सामाजिक वगैरे राजकीय. पण आज ते तुमच्यात आले आणि एकदाच तुम्ही आमदारकी पराभूत झाल्यानंतर पुन्हा तो आमदारकीसाठी तुम्ही हट्ट का धरला नाही किंवा तुमची तशी इच्छा नाही, त्या पक्षश्रेष्ठीनेच तुम्हाला हे केलं, ह्याच्यामधून बाजूला केलं? एक तर माझ्या विरोधात आवाडी निवडून आले. आवाडींचं संपूर्ण जीवन किंवा कारकिर्दी काँग्रेस विचारसरणीची राहील. बरोबर. भाजप आणि याच्याशी दुरान्वयी संबंध नाही, या विचाराशी त्यांचं काही लेणं देणं नाही. पण राज्याचे आत्ताचे मुख्यमंत्र्यांनी मला विनंती केली की हा पक्ष आपल्याला वाढवायचा असेल तर इचलकरंजीमध्ये आवाडी मागे 5 वर्ष अपक्ष निवडून आल्यावर ते पक्षाबरोबर राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना आता पक्षामध्ये आपल्याला घ्यावं लागेल आणि पक्षामध्ये घ्यावं लागेल याचा अर्थ त्यांना तिकीट द्यावं लागेल, असंच ते माझ्या लक्षात त्यावेळेला आलं. मी देवेंद्रजींना म्हटलं की त्याची आवश्यकता नाही आहे की हा मतदारसंघ आपण बांधलेला आहे, शून्यातनं विश्व निर्माण केल्यासारखं भारतीय जनता पार्टी इथं जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा जिंकलेली आहे. त्यामुळे आवश्यकता नाही आहे. पण आपण जर निर्णय घेतला तर पक्षाच्या विरोधामध्ये भूमिका आम्ही कधी घेणार नाही. आम्ही तुम्ही द्याल त्या उमेदवाराला निवडून आणू, म्हणजे आग्रह केला नाही, आमच्यात मागायची पद्धतच नसते. मी तिकीट न मागताच मला मिळालेलं. बरोबर. त्यामुळं तो निर्णय त्यांनी घेतला आणि तो आम्ही स्वीकारला. पक्ष हितासाठी आपण निर्णय स्वीकारला. बरोबर. पण जेव्हा हे या पक्षात आले तेव्हा तुम्हाला असं वाटलं की तुमची जी जडणघडण होती, तुमची जी निष्ठा होती, तुमची जी मूलतत्व होती, त्याला तुम्हाला कुठेतरी मुरड घालावी? नाही, हा भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि या पक्षामध्ये व्यक्ती महत्वाची नाही आहे. कार्यकर्त्यांचं व्यवस्थित आपण संगोपन केलं पाहिजे आणि थोडीशी मुरळ घालावीच लागते कधी कधी. आणि ती पक्ष हितासाठी आपण त्यावेळेला तो निर्णय घेतला आणि आपल्याला पटत नसताना सुद्धा आपण निर्णय घेतला. त्यावेळेला तो पक्ष हिताचा निर्णय होता, पक्ष वाढीसाठी निर्णय होता आणि मला वाटतं की त्याचा असा फायदा झाला हे दिसतंय. परवाच्या महापालिकेमध्ये आवाडी आणि आम्ही एकत्र आल्यानंतर एकतर्फी सत्ता ही इचलकरंजी नगरपालिकेमध्ये पूर्ण मेजॉरिटी 2/3 बहुमत, म्हणजे जवळजवळ 43 नगरसेवक बरोबर हे भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर आले. त्याचा नक्कीच फायदा झाला. मग हे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये
तुम्हाला असं वाटत नाही तुम्ही जास्तच तुम्हाला मुरड घ्यावी लागली? नाही नाही, असं नाही आहे. आमच्या महापालिकेच्या निवडणुकीनंतर पदाधिकाऱ्यांचा वाटप करताना या जिल्ह्याचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी आमच्यात समन्वय घडवूनच सगळे निर्णय केल्यामुळे मला असं वाटत नाही की असं काही कोणाची गळचेपी झाली आहे किंवा कोणावर हावी झालंय असं नाही आहे. किंवा कुठले तरी दोन गट आहेत, नॅरेटिव्ह तसा तयार होतो. जुने आणि नवे हा वाद हा राहतोच पक्षामध्ये, तो स्वाभाविक आहे. पण आमच्यामध्ये तसा कुठला आता गट नाही आहे. भारतीय जनता पार्टी हाच एक पक्ष म्हणून आम्ही दोघे काम करतो. अगदी बरोबर. आणि सर्वसामान्य लोकांना तेच हवं असतं की भारतीय जनता पक्ष हाच आपल्या महापालिकेच्या सत्तेमध्ये आहे आणि आपल्या अडचणींचं निवारण करणारा हा एकमेव मजबूत आणि बळकट पक्ष आहे. आज आपण पाहतो की नगरपालिकेची महानगरपालिका झाली. खूप आनंद वाटतो की आपल्याला 29च महानगरपालिका आहेत राज्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्या इचलकरंजीचा समावेश आहे. तर ही नगरपालिकेची महानगरपालिका झाली तर सर्वसामान्यांना त्याचा काय फायदा आहे? खूप असा काय फायदा महापालिका झाल्यामुळे सामान्य माणसांना काही मिळत नाही आहे. कारण ही महापालिका झाली, त्याची लोकसंख्याच कमी आहे. 5 लाखाची लोकसंख्या असलेलीच महापालिका केली जाते. ही एक विशिष्ट बाब म्हणून इचलकरंजीला ही संधी मिळाली. याचं कारण एकच झालं की इचलकरंजी हे महाराष्ट्राच्या नकाशावर आलं. बरोबर. म्हणजे त्याला एक आयडेंटिटी मिळाली. म्हणजे इचलकरंजी शहरातल्या माणसाला जगात कुठेही गेल्यानंतर इचलकरंजी कुठे आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पाणी प्रश्न आणि वस्त्रोद्योगांविषयी अडचणी झाल्या. पण आमदार होण्यापूर्वी 2009 साली आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये एक सामाजिक तेढ निर्माण करणारी एक घटना घडली आणि त्याचं लोन कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये भरपूर पसरलं. लोन सुरू झालं मिरज शहरातून आणि खरा फटका बसला इचलकरंजीमध्ये. आणि ह्या सर्व सामाजिक तेढांमुळे तेढ जी निर्माण झाली याच्यामध्ये तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांच्यावर जी अन्यायकारक परिस्थिती ओढवली गेली ते तुम्ही त्या भाषणामधून विषद पण केलाय. पण ह्या कटू आठवणी जागवत असताना आज तुमच्या मनामध्ये काय विचार? 2009 साली मिरजेमध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवर दंगल झाली. खरं म्हणजे इचलकरंजीचा काही संबंध नसताना त्याचं लोन या इचलकरंजी शहरामध्ये पसरलं आणि जवळजवळ 8 ते 10 दिवस इचलकरंजीमध्ये कर्फ्यू लागला. इचलकरंजी शहरवासियांच्या मनामध्ये त्याचा एक असंतोष निर्माण झाला. मुलांना दूध मिळालं नाही, लोकांना भाजीपाला मिळाला नाही, कामधंदे बंद पडले आणि काहीही कारण नसताना, या दंगलीशी कुठलाही संबंध नसताना केवळ पॉलिटिकली इश्यू म्हणून माझ्या घरावर जे पोलीस पाठवून जे अत्याचार त्यावेळेला करण्यात आले तिचा एक आक्रोश किंवा लोकांच्या मध्ये बदला घेण्याची एक भावना तयार झाली. आणि एक 8 दिवसाचा प्रचार पण नाहीये. एकादशी जाहीर सभा सुषमा स्वराजांची झाली. मी तर जेलमध्ये असतानाच माझं तिकीट त्या ठिकाणी जाहीर झालं होतं. प्रचाराला वेळ नव्हता. इचलकरंजी त्याला बंदी असताना एक अकस्मात मी विधानसभेवर निवडणार. मलाही त्याची कल्पना नव्हती. अनेक लोकांना स्वप्नातही वाटत नाही इचलकरंजी सारख्या शहरामध्ये माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्ता आमदार होऊ शकतो. आणि ती संधी मला इचलकरंजीच्या जनतेने त्यावेळेला दिली. असा एक त्याचा परिणाम झाला. खऱ्या अर्थानं राजकीय टर्निंग पॉइंट, पॉलिटिकल टर्निंग पॉइंट हा झाला. जेव्हा तुम्हाला असं अनपेक्षित, आता म्हटलं की अनपेक्षित आमदार की पदाची तुमच्या गळ्यामध्ये मारत होती, त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आपली जबाबदारी वाढली. प्रामुख्यानं घटना ही बाजूला राहील आणि जेव्हा तुम्ही आमदार होता तेव्हा सर्व समावेशक अशा पद्धतीने तुम्हाला विचार करायला होता. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आमदार झाला तेव्हा पहिला काय निर्णय घेतलात की माझ्या इचलकरंजी विधानसभासाठी काय केलं पाहिजे आणि कोणते महत्वाचे निर्णय? इचलकरंजी शहरामध्ये जी कटुता निर्माण झाली होती की हिंदू आणि मुस्लिम बांधवांच्या मध्ये, आणि त्याच्यातून इचलकरंजीचं एक असुरक्षित वातावरण निर्माण झालं. मी आमदार झाल्यानंतर माझ्या आमदारकीचा पहिला निधीच मी मुस्लिम कब्रस्तानच्या याला मी तिथं लावला. त्यामध्ये मुस्लिम समाजामध्ये एक भावना निर्माण झाली की जी नेरेटिव्ह पसरला होता की हळवणकर आले तर तुम्हाला गाव सोडावं लागेल, पाकिस्तान मध्ये जावं लागेल. आणि मग त्यानंतर 9 ला मी आमदार झालो. ते मी सलग 2 टर्म इचलकरंजीमध्ये आमदार झालो.
आणि त्यानंतर इचलकरंजी शहरामध्ये कायदा सुव्यवस्था, हिंदू मुस्लिम दंगल असा कुठलाही प्रकार हा इचलकरंजी शहरामध्ये झाला नाही. त्यामुळे इचलकरंजी शहराची एक चांगलं एक वातावरण, लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि सुव्यवस्था, गुन्हेगारांच्यावर अंकुश निर्माण करणं, असे अनेक विधायक कामं त्या काळामध्ये माझ्याकडून झाली. लोक आज त्याचं अजूनही आदराने कौतुक करतात की हे काम तुमच्या काळामध्ये झालं. अगदी बरोबर. आणि पहिली आमदारकीनंतर सलग दुसऱ्यांदा पुन्हा तुम्ही आमदार झालात. आजही वृद्ध लोक किंवा एखादी थकलेली भगिनी असेल सहवास कट्ट्यावर बसते, त्यावेळेला आमदार साहेबांनी हे केलं की निश्चितच आमच्या सारख्यांच्या मनामध्ये देखील ते एक दिलासा आणि एक आश्वासक त्याच्या कट्ट्यावर बसल्यानंतर वाटते. दुसऱ्यांदा पण तुम्ही आमदार झालात, एक प्रचलित तुम्ही भाजपाचे म्हणून कार्यक्रम करू लागला विधानसभेमध्ये. पण तिसऱ्यांदा असं काय घडलं की तुम्ही निवडणुकीला उभं राहून देखील तुम्हाला पराभवाची झळ बसली? त्याचं एक कारण आहे की त्यावेळेला एक यंत्रमाग उद्योगामध्ये एक मंदीचं वातावरण होतं. खरं म्हणजे माझा जो 10 वर्षाचा कालखंड होता तो माझ्यापूर्वी आणि माझ्या नंतर मी दरवर्षी कामाचा अहवाल जनतेला प्रकाशित करतो. म्हणजे जनतेच्या प्रति उत्तरदायित्व असण्याचं काम मी त्या काळात केलेलं होतं. आणि मला विश्वास होता, कारण लोकसभेच्या निवडणुकीला 75,000 मताचं लीड 6 महिन्यापूर्वी दक्षिण मानेला याच मतदारसंघात माझ्या नेतृत्वाखाली लोकांनी दिलेलं होतं. त्यामुळं पराभव होईल असं वाटत नसतानाही त्यावेळेचा पराभव झाला. तो त्या काळातल्या एक मंदीचं वातावरण इचलकरंजी शहरामध्ये निर्माण झालं आणि एक नॅरेटिव्ह तयार केला की या मंदीला हळवण जबाबदार आहे. जीएसटीचा एक बदल झाला होता आणि इचलकरंजी शहरामध्ये वस्त्रोद्योगामध्ये प्रचंड मंदीचं वातावरण आणि विजेच्या दरवाढीचा फटका, असं एकत्रित त्या विधानसभेला माझ्या पराभवाचं कारण. तेही खरंच. पण त्यावेळेला तुमच्या विरोधात जे उभे होते आज कालांतरानं तुमच्या समवेत आले. गेले अनेक वर्ष त्यांची विचारधारा वेगळी होती, हिंदुत्वाशी संमत नसलेली, त्यांची काहीतरी कार्य वेगळं असेल, सामाजिक वगैरे राजकीय. पण आज ते तुमच्यात आले आणि एकदाच तुम्ही आमदारकी पराभूत झाल्यानंतर पुन्हा तो आमदारकीसाठी तुम्ही हट्ट का धरला नाही किंवा तुमची तशी इच्छा नाही, त्या पक्षश्रेष्ठीनेच तुम्हाला हे केलं, ह्याच्यामधून बाजूला केलं? एक तर माझ्या विरोधात आवाडी निवडून आले. आवाडींचं संपूर्ण जीवन किंवा कारकीर्द ही काँग्रेस विचारसरणीतील आहे. बरोबर. भाजप आणि याच्याशी दुराणीही संबंध नाही, या विचाराशी त्यांचं काही लेणं देणं नाही. पण राज्याचे आताचे मुख्यमंत्र्यांनी मला विनंती केली की हा पक्ष आपल्याला वाढवायचा असेल तर इचलकरंजीमध्ये आवाडे मागे 5 वर्षे अपक्ष निवडून आले, ते पक्षाबरोबर राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना आता पक्षामध्ये आपल्याला घ्यावं लागेल आणि पक्षामध्ये घ्यावं लागेल याचा अर्थ त्यांना तिकीट द्यावं लागेल, असंच ते माझ्या लक्षात त्यावेळेला आलं. मी देवेंद्रजींना म्हटलं की त्याची आवश्यकता नाहीये की हा मतदारसंघ आपण बांधलेला आहे, शून्यातनं विश्व निर्माण केल्यासारखं भारतीय जनता पार्टी इथे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा जिंकलेली आहे. त्यामुळे आवश्यकता नाहीये. पण आपण जर निर्णय घेतला तर पक्षाच्या विरोधामध्ये भूमिका आम्ही कधी घेणार नाही. आम्ही तुम्ही द्याल त्या उमेदवाराला निवडून आणू, म्हणजे आग्रह केला नाही, आमच्यात मागायची पद्धतच नसते. मी तिकीट न मागताच मला मिळालेली. त्यामुळं तो निर्णय त्यांनी घेतला आणि तो आम्ही स्वीकारला. पक्ष हितासाठी आपण निर्णय स्वीकारला. पण जेव्हा हे या पक्षात आले तेव्हा तुम्हाला असं वाटलं की तुमची जी जडणघडण होती, तुमची जी निष्ठा होती, तुमची जी मूलतत्व होती, त्याला तुम्हाला कुठेतरी मुरड घालावीच नाही? नाही, हा भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि या पक्षामध्ये व्यक्ती महत्वाची नाही आहे. कार्यकर्त्यांचं व्यवस्थित आपण संगोपन केलं पाहिजे आणि थोडीशी मुरड घालावीच लागतं कधी कधी. आणि ती पक्ष हितासाठी आपण त्यावेळेला तो निर्णय घेतला आणि आपल्याला पटत नसताना सुद्धा आपण निर्णय घेतला. त्यावेळेला तो पक्ष हिताचा निर्णय होता, पक्ष वाढीसाठी निर्णय होता आणि मला वाटतं की त्याचा असा फायदा झाला हे दिसतंय. परवाच्या महापालिकेमध्ये आवाडी आणि आम्ही एकत्र आल्यानंतर एकतर्फी सत्ता आहे इचलकरंजी नगरपालिकेमध्ये. पूर्ण मेजॉरिटी 2/3 बहुमत, म्हणजे 43 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर आले. त्याचा नक्कीच फायदा झाला. मग हे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये
मला असं वाटत नाही तुम्ही जास्तच तुम्हाला मुरडे घ्यावी लागली. नाही, असं नाही आहे. आमच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये, महापालिकेच्या निवडणुकीनंतर पदाधिकाऱ्यांचा वाटप करताना या जिल्ह्याचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी आमच्यात समन्वय घडवूनच सगळे निर्णय केल्यामुळे मला असं वाटत नाही की असं काय कोणाची गळचेपी झाली आहे किंवा कोण कुणावर हावी झालंय. की भारतीय जनता पक्ष हाच आपल्या महापालिकेच्या सत्तेमध्ये आणि आपल्याच अडचणींचं निवारण करणारा हा एकमेव मजबूत आणि बळकट पक्ष आहे. आज आपण पाहतो की नगरपालिकेची महानगरपालिका झाली. खूप आनंद वाटतो की आपल्याला 29च महानगरपालिका आहे राज्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्या इचलकरंजीचा समावेश आहे. तर ही नगरपालिकेची महानगरपालिका झाली तर सर्वसामान्यांना त्याचा काय फायदा? खूप असा काही फायदा महापालिका झाल्यामुळे सामान्य माणसांना काही मिळत नाहीये. कारण ही महापालिका झाली त्याची लोकसंख्याच कमी आहे. 5 लाखाची लोकसंख्या असलेलीच महापालिका केली जाते. ही एक विशिष्ट बाब म्हणून इचलकरंजीला ही संधी मिळाली. याचं कारण एकच झालं की इचलकरंजी हे महाराष्ट्राच्या नकाशावर आहे. बरं. म्हणजे त्याला एक आयडेंटिटी मिळाली. म्हणजे इचलकरंजी शहरातल्या माणसाला जगात कुठेही गेल्यानंतर इचलकरंजी कुठे आहे हे ओळखायला लागायचं. बरोबर. आता सांगितलं की आम्ही इचलकरंजी हा महापालिका असल्यामुळं एक स्टेटस इचलकरंजीला मिळाला. बरं. याच्या व्यतिरिक्त नागरिकांना खूप काही वेगळ्या सुविधा मिळाल्या असं काही आता सांगता येणार. बरोबर. आणि तशी आपली इचलकरंजी महानगरपालिका झाली. चांगल्या शैक्षणिक संस्था आहेत आपल्या त्याच्यामध्ये. हा नाट्यगृह अतिशय जे एकेकाळी महाराष्ट्रात नंबर 1चं होतं, आता थोडीशी दुरावस्था झाली, काम थोडं रखडलेलं आहे. आपण त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि ते पूर्णत्वास नेणार आहात. त्याच्याबद्दल सर्व इचलकरंजीतील कलाकारांना अगदी खात्री आहे. सोबतच यंत्रमाग धारक असू देत, यंत्रमाग कामगार असू देत आणि टेक्स्टाईलच्या संदर्भातले जे उद्योग असेल त्याची सगळ्यांची उन्नती व्हावी, प्रगती व्हावी हीच आमच्या सगळ्यांची भविष आहे. आता गेली 6 वर्ष तुम्ही प्रदेश उपाध्यक्ष पदावरती काम करताय, त्या पदावर तुम्ही समाधानी आहात? नाही, पक्षाने दिलेली जबाबदारी हे समाधान असण्याच आहे. माझा राज्यभर दौरा असतो. मी परवा नांदेडला जाऊन आलो, परवा मुंबईला जाऊन आलो, काल पंढरपूरला होतो. म्हणजे आमचं जे पंडित दीनदयाळ अभियान जे शताब्दी वर्षाचं सुरू आहे, प्रशिक्षण या सगळ्या ठिकाणी प्रमुख वक्ता म्हणून महाराष्ट्रातनं मला सगळ्या ठिकाणी बोलवलं जाते आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा परिचय होतो. त्यामुळे पक्षाने दिलेल्या जबाबदारीचं समाधान. आता तुम्ही राज्य पातळीवर काम करता आणि सध्याच तुम्ही मगाशी जो मुद्दा सांगितला की युद्धजन्य परिस्थिती सगळ्या जगामध्ये पसरली आहे आणि त्याची झळ ही भारतापर्यंत शक्यतो ती थोपवण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करतंय. थोडीफार झळ बसते. इतर ठिकाणी 20-30% इंधन महाग झाले असताना आपल्याकडे 2 ते 4% झाले तरी पण विरोधक याचा नेरेटिव्ह पसरवायला त्यांनी हे करतात आणि फेक काहीतरी अशा पार्टीज कडून सोशल मीडियावर करतात. तर एक भाजपा तुम्ही प्रदेश उपाध्यक्ष म्हणून तमाम महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगू शकता? कशावर विश्वास ठेवा आणि कशावर? बघा, या परिस्थितीमध्ये जगातल्या सगळ्या जर टीव्ही चॅनलच्या बातम्या बघितल्या तर जगासमोर ऊर्जेचं संकट आणि इंधन तेलाचं संकट आहे. पण भारत असा देश आहे की तर एवढ्या उन्हाळ्यामध्ये एवढी मोठी रिक्वायरमेंट आणि एवढा मोठा प्रचंड उन्हाळा गेल्या शताब्दीमध्ये कधी नव्हता. आणि सगळ्यात जास्त डिमांड असताना सुद्धा विजेचं लोड शेडिंग महाराष्ट्रात झालं नाही. त्याचं कारण महाराष्ट्राने स्वतःची वीज निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये किंवा देशामध्ये पण वीज निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सौर ऊर्जेवर पंतप्रधान मोदींनी जे काम केलं त्याचा एक चांगला परिणाम. ऊर्जेचं संकट आता देशासमोर नाही. तेलाचं संकट हे साहजिकच आहे कारण आपण 90% तेल आयात करतो. पण भारत देशाकडे 75 दिवस पुरेल इतका प्रचंड साठा आहे. त्यामुळे लोकांनी पॅनिक व्हायचं कारण नाही. विरोधक त्याचे नॅरेटिव्ह तयार करतात, पेट्रोल पंपावर रांगा उभारल्या जातात. पण एवढं असून सुद्धा 75 दिवस पुरेल एवढं देशासमोर पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे. त्यामुळे कुणी पॅनिक होण्याची गरज नाही. आणि एवढ्यामध्ये सुद्धा फक्त 3% पेट्रोलचे आणि डिझेलचे दरवाढ हे देशातल्या पंतप्रधानांनी केले. अन्य देशामध्ये ती 20 आणि 30% वाढ आहे. म्हणून सुरक्षित हातामध्ये पंतप्रधानांच्या एवढ्या मोठ्या महामारीच्या कोरोनाच्या संकटामध्ये बघितलं देश बाहेर काढला. या युद्धजन्य परिस्थितीतनं सुद्धा कमीत कमी झळ बसेल आणि भारतवासियांना बाहेर काढतील असा पंतप्रधान देशामध्ये आहे. मोदी है तो मुमकिन है हा नॅरेटिव्ह देशभरातल्या जनतेमध्ये, देशातल्या जनतेनी, महाराष्ट्रातल्या जनतेनी निश्चित राहायला हवे.
आपण बरे की 6 वर्ष प्रदेश उपाध्यक्ष आहे, कधी अध्यक्ष व्हावं असं वाटत नाही? नाही, अध्यक्ष होण्यासाठी माझ्याकडे प्रस्ताव मागेच होता. ते चंद्रकांत दादानीच प्रस्ताव आणला होता आणि कोर कमिटीने त्याला मान्यता दिली होती. पण माझी समोर विधानसभेची निवडणूक, मी प्रदेश महामंत्री होतो, त्यानंतर मला अध्यक्षपदाची संधी आली होती आणि त्यामुळे मी ती नाकारलं की मला विधानसभा निवडणुकीला सामोरं जायचं आहे. त्यामुळे आता ही जबाबदारी मी स्वीकारणार नाही. त्यामुळे पार्टी जो निर्णय देईल किंवा पार्टी जी जबाबदारी देईल ती स्वीकारायला माझी कधीही तयारी आहे. मला वाटतं की असा एकमेव हा पक्ष असा आहे की जी पक्षानं जी जबाबदारी ज्या निष्ठावंताला दिली, भले तो एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रचारासाठी प्रसारासाठी जाऊ दे, ती त्यांनी अतिशय चोखपणे सर्वांनीच सांभाळलेली आहे. तुमच्या पुढील राजकीय भवितव्यासाठी आमच्या मँचेस्टर टाइम्सकडून तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत. आणि थोडस आता हे राजकारणा व्यतिरिक्त थोडस जरा वैयक्तिक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, रॅपिड फायर, एका वाक्यात फक्त उत्तर द्यायचे. आपण जर राजकारणात नसता तर दुसरं काय केलं असतं? मी राजकारणात नसतो तर इन्स्पेक्टर झालो असतो. मराठ्यामध्ये मी मराठा समाज आहे, तर आमदार नाही तर फौजदार, दोघच होत आहे. म्हणून तुम्हाला 2 वेळा आमदारकीची टर्म दिली पक्षाने. आवडता छंद कुठला? एक माझा आवडता विषय पण इतिहास आहे आणि मला ऐतिहासिक स्थळाला भेटी देणं हा माझा छंद आहे. ऐतिहासिक, त्याच्यावरून थोडस आठवून आपला प्रचंड व्यासंग आहे घोरपडे सरकारबद्दल आपलं वाचन आहे. तर घोरपडे सरकार आणि संस्थानिकांनी जी संस्कृती रुजवली इचलकरंजीमध्ये, ते महापालिकेच्या ह्याच्यामध्ये थोडा तो उपप्रश्न होतोय, पण कसं बघताय तुम्ही ते घोरपडे सरकारने रुजवलेली इचलकरंजी? एक तर जागीरदारांचं संस्थान हे आपल्याला कदाचित बऱ्याच लोकांना माहिती नाही. ते आजऱ्यापर्यंत आहे आणि माझा मूळ जन्म हे आजरा तालुक्यात, त्यामुळे जागीरदारांच्या संस्थानात असल्यामुळं मला या संस्थानाविषयी किंवा जागीरदारांचे आता वारसदार पुण्यामध्ये आहेत, त्यांचा माझा सलोखा आहे. जागीरदारांनी जी इचलकरंजीमध्ये उद्योगधंद्याची घडी किंवा हे शहर जे वसवलं ते अतिशय कल्पकतेनं वसवलेलं आहे आणि महाराष्ट्राचं मँचेस्टर झालंय त्याचा पायाच जागीरदारांनी रचलेला आहे. मग त्यांच्याविषयी एक आदराची भावना शहरामध्ये आहे. आणि निश्चितच लोक असे म्हणतात की घोरपडे सरकार त्यावेळेला सहज असं फिरायला काळ्या ओढ्याच्या ठिकाणी जातं, तिथं अजून घाट वजा पायऱ्या आहे. आज दुरावस्था झालेली आहे, आपण त्यात लक्ष घातलेलं आहे, निश्चितच चांगलं होईल. खाण्यामध्ये आवडता पदार्थ? खाण्यामध्ये आवडता पदार्थ तुम्हाला जाहीर सांगून नाही, नाराज होते. मुख्यमंत्री साहेबांनी 35 पुरणपोळ्या खायला आलंय ते पेपरला. माझा आवडता पदार्थ नॉनव्हेज आहे, त्यामुळे ते सांगायचं काही नसतं. देखील खाण्याचाच पदार्थ आहे, त्यामुळे काही विषय नाही. आता आवडता म्हणजे प्रभावी राजकीय नेता, त्याच्यामध्ये स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय असे 3 नाव. स्थानिक असं ठीक आहे, स्थानिक आम्ही आमच्या समवयस्क सगळे आम्हीच असल्यामुळे त्याच्याविषयी असं बोलता नाही येणार. पण राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि देशामध्ये नरेंद्र मोदी असे 2 नेते तर आहेत. सर्वसाधारण असं बघितलं जातं की राजकारणात आल्यानंतर माणूस भूतकाळ विसरतो का? नाही, भूतकाळ असं विसरत नाही माणूस. सगळ्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये असतात, पण ते व्यक्त करण्याची वेळ आली की त्या वेळी ते संघटित होतात, व्यक्त होतात, त्या आठवणी कायम राहतात. आठवणी कायम राहतात. म्हणून आणखी एक उपप्रश्न विचारतो, आपलं अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज. नक्की? आम्ही शेजारीच जातो, त्यामुळे लोकांना, बऱ्याच लोकांना लव्ह मॅरेज असं वाटतं, पण हे एकमेकाच्या शेजारीच असल्यामुळे हे अरेंज मॅरेज. तुम्ही शेजार धर्म निभावलाय असं मी म्हणतो या ठिकाणी. आता पुन्हा एकदा आमदार किंवा खासदार व्हावं असं वाटतं? नाही, मी आमदार 10 वर्ष टर्म पूर्ण केलेले आहे, पक्षाने मला संधी दिलेली आहे. पुन्हा आमदार खासदार व्हावं अशी माझी स्वतःची काही इच्छा नाही, पण नीतीनं काही लिहिलेलं असतं ते त्यावेळी योग्य वेळ येईल, त्यामुळे योग्य निर्णय होईल. त्यामुळे आज मला हे व्हावं वाटतं असं काय नाही. असो, राजकारणाव्यतिरिक्त चांगलं लिहिणारा लेखक तुमचा कुठला आवडीचा? माझा एक राम कदम हे माझ्या आवडीचे लेखक. राम कदम पण हे संगीतकार होते ना? नाही, लेखक पण होते. लेखक होते. अच्छा. आणि चित्रपटाविषयी तर बोलायचं तर काय, कोणता आवडता
अभिनेता किंवा अभिनेत्री? सगळ्यात मला आवडलेला चित्रपटातला अभिनेता म्हणजे एक अशोक सराफ. अशोक मराठी. आणि मराठी. अभिनेत्री नाव सांगा, ते आम्ही एडिट करू. फक्त चित्रपटाचा अभिनेता आवडता. चांगली गोष्ट आहे. बायको नाराज होईल अभिनेता. त्यासाठीच अगोदर सांगितली वेगळी करतो. तर मंडळी, थोडासा हलका विषय घेण्याचा प्रयत्न केला होता आम्ही. तर वयाच्या 17व्या वर्षापासून ते आज तागायत गेली 46 वर्ष समाजकारण आणि राजकारण करत असलेले माननीय सुरेशरावजी हाळवणकर यांच्याशी आपण दिलखुलास गप्पा मारले. थोडक्यात म्हणायचं झालं तर एक राजकीय प्रवासाविषयी त्यांच्या जाणून घेतलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 46 वर्ष त्यांनी यामध्ये कार्यरत आहे. येत्या 4-5 वर्षामध्ये त्यांचा सुवर्ण महोत्सव होईल. आमची मँचेस्टर टाइम्स आणि तमाम इचलकरंजी वासियांची अशी इच्छा आहे, याचा अमृत महोत्सव व्हावा. अमृत महोत्सव काय, हिरक महोत्सव व्हावा राजकीय कारकिर्दीचा. आणि सोबतच आपल्या आयुष्यात देखील अमृत महोत्सव यावा, हिरक महोत्सव व्हावा. आपल्याला दीर्घायु लाभू दे, निरामय आयुष्य लाभू दे, हीच तमाम इचलकरंजी वासीय आणि मँचेस्टर टाइम्स तर्फे मनापासून शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे येत्या 2 जूनला माननीय सुरेशरावजी हाळवणकर यांचा वाढदिवस आहे. त्यासाठी आमच्या चॅनलतर्फे आणि इचलकरंजीतल्या तमाम प्रेक्षकांच्याकडून आपणास मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.